रायगड जिल्ह्यातील असणाऱ्या कर्जत तालुक्यामध्ये खांडपे कोंदिवडे हा जो रस्ता आहे याची जी झालेली दुरावस्था आहे, ज्या खांडपे येथील शालेय विद्यार्थिनी आहेत ज्या ह्या मार्गावरून नेहमी जात आहेत शाळेला, त्यांनी ह्या रस्त्याची परिस्थिती चक्क रिपोर्टर बनवून व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली आहे. त्यांनी एक व्हिडिओ तयार केली होती. त्याच व्हिडिओमधील काही विद्यार्थ्यांनी आपल्यासोबत आता बोलण्या करतायत एल एस मराठीसोबत. ताई, तू कालच्याला प्रतिक्रिया घेतली होती, कशी प्रतिक्रिया घेतली होतीस आणि नेमकं काय सांगशील? काही प्रतिक्रिया तुझ्या मैत्रिणीची घेतली? आम्ही सर्वजण चाललेलो तर इथं रस्त्यावर खूप खड्डे आहेत म्हणून आम्ही ह्यांच्यावर न्यूज बनवली. न्यूज बनवायला तुला कसं सुचलं की बाबा आपण न्यूज बनवूयात, रिपोर्टिंग करूयात? आवड आहे तुला? काय सांगशील? आम्ही असेच रस्त्याने जाताना व्लॉग करत होतो तर आम्हाला वाटलं का खड्डे आहेत खूप, याचं पण एखादा व्लॉग करून टाकावं. आणि खड्ड्यांची जी परिस्थिती आहे ती सरकारपर्यंत किंवा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं रिपोर्टिंग हेच मार्ग होतं आहे. तू देखील त्यामध्ये एक विद्यार्थिनी आहेस, तू या मार्गावरून जातेस असं तुझ्या मैत्रिणींनी दाखवलं होतं. तिने तुझ्यासोबत तुझी मुलाखत घेतली होती एक पत्रकार म्हणून. कसं वाटलं होतं आणि काय नेमकं सांगशील? खूप छान वाटलं होतं. जेव्हा आम्ही येतो आणि म्हणजे कोंदिवडे आमचं पोस्ट आहे तर आम्हाला दरवेळेस काही कामासाठी यावं लागतं, तर आम्ही बघतो आमच्या मैत्रिणींची अवस्था बघतो की त्या कशा येत आहेत, कशा जात आहेत आणि त्यांच्या भावना आमच्यापर्यंतही पोहोचत आहेत. म्हणून आम्ही आमच्या डोक्यात जे कल्पना आले त्याच्यावर आम्ही हे केलं. तू मोबाईल धरला होता, तू सर्व काही जे आहे मैत्रिणींचं शूटिंग केलेलं आहे. कसं वाटलं तुला शूटिंग करताना आणि काय अनुभव होता? काय नाही, छान वाटलं. ते खड्डे जे आम्ही दररोज त्रास आम्हाला होतो ते लोकांपर्यंत पोचावं असंच वाटलं. तुम्ही आता गेली किती वर्षापासून या रोडची दुरावस्था बघत आहात आणि आता नेमकं काय सांगू इच्छित आपण? काय नाही, हे रस्ते लवकरात लवकर चांगले व्हावेत हीच आमची इच्छा आहे. एकीकडं मिसिंग लिंक असेल, चांगले हायवे सुधारवले जातात, आपल्या गावातले रस्ते सुधारवले जात नाही आहेत. काय नेमकं सांगशील त्याबद्दल? म्हणजे सगळ्यांकडे ही न्यूज पोहोचली पाहिजे आणि आमचे रस्ते जे आहेत ते मी बोलली होती की द्रुतगती महामार्गासारखे आहेत, तर ते नको आहेत आम्हाला. निदान साधे रस्ते तरी बनवून द्या आम्हाला, हीच अपेक्षा आहे. आता तू रिपोर्टिंग तर केलेली आहे, तुला पुढे येऊन खरंच पत्रकार क्षेत्रात यायची आवड आहे का? आणि नेमकं काय सांगशील या माध्यमातून शासनाला काय आवाहन करणार आहेस तू? शासनाला एकच सांगेल की द्रुतगती महामार्ग नाही तर साधा रस्ता तरी बनवावा. कारण इथनं विद्यार्थी शाळेत जातात, शाळेचे ड्रेस व्हाईट असतात, ते खराब वगैरे होतात, त्यामुळे परत घरी जाऊन शाळेचे कपडे बदलून शाळेत जावं लागतं. त्यामुळे हा रस्ता साधा निदान चांगला व्हावा, साधा डांबरवाला व्हावा हीच अपेक्षा. मुळामध्ये तुझं नाव काय आणि तुझ्या दोन्ही मैत्रिणींची ओळख करून देशील? काय नेमकं सांगशील? माझं नाव नेहा आत्माराम घारे, ही माझी मैत्रीण ज्योत्स्ना मुकणे आणि ही कॅमेरामन मानसी पवार. तर ह्या ज्या विद्यार्थिनी होत्या, ह्या खांडपे शाळेतल्या विद्यार्थिनी आहेत, ते ह्या या रस्त्यावरनं जे आहेत कोंदिवडीच्या रस्त्यावरनं आपल्या शाळेत देखील ये जा करत असतात. त्यांना कोंदिवडेला कामानिमित्त देखील जावं लागतं आणि कोंदिवडे ह्या गावामध्ये देखील जे काही नागरिक आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात जे आहे त्या रस्त्याच्या त्रस्त झालेले आहेत. त्यामुळे रस्त्याची डागडुजी करण्याची जी मागणी आहे ती करण्यात येत आहे. त्यांनी आज विद्यार्थिनींनी स्वतः मोबाईलमध्ये रील बनवलेली आहे, रिपोर्टिंग केलेलं आहे. शासन बघा, आजची विद्यार्थिनी, शाळेच्या विद्यार्थिनी यांना देखील हातामध्ये मोबाईल घेऊन माईकसाठी जो बाटलीचा वापर आहे, जो छत्री आहे, त्या छत्रीचा वापर त्यांनी केला होता. त्यांनी आज ही अवस्था दाखवली. त्यामुळे शासन करा आता तरी विचार, ह्या विद्यार्थिनींचा देखील विचार करा, रस्त्याचा विचार करा, नागरिकांचा विचार करा व चांगल्या प्रतीचे दर्जाचे रस्ते जे आहेत किमान या रस्त्यावरील खड्डे तरी भरा, एवढीच काही ती अपेक्षा केली जात आहे. प्रसाद अटक, LS मराठी, कर्जत, रायगड.